श्री गणेशाय नमः। श्रीकृष्णार्पणमस्तु। नैमिषारण्यात एकदा सर्व ऋषी मुनी एकत्र जमले होते। त्यावेळी सूतजी महाराजांना त्यांनी विचारले, हे सूतजी, कलियुगात मनुष्य पापांनी ग्रासलेला आहे, त्याला सहज पुण्य कसे मिळेल? कोणते व्रत, कोणता मास किंवा कोणती पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात? तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे। सर्व पापांचा नाश करणारा, मोक्ष देणारा आणि भगवान श्रीहरींना प्रिय असा एक विशेष महिना आहे, तो म्हणजे अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास। पूर्वी या महिन्याला कोणताही देव मानत नव्हता, कारण हा महिना इतर महिन्यांच्या मध्ये येत असल्याने त्याला मलमास असे म्हटले जाई। या महिन्यात विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये केली जात नसत, त्यामुळे हा महिना दुःखी झाला। तो महिना रडत रडत सर्व देवांकडे गेला। सूर्यदेव म्हणाले, मी तुला स्वीकारू शकत नाही। चंद्रदेव म्हणाले, माझ्याकडे तुझ्यासाठी स्थान नाही। इंद्र, वरुण, अग्नी सर्वांनी त्याला नाकारले। शेवटी अत्यंत दुःखी होऊन तो महिना भगवान श्रीविष्णूंकडे गेला। वैकुंठात पोहोचून तो श्रीहरींच्या चरणी पडला आणि म्हणाला, हे प्रभू, सर्वांनी मला तुच्छ मानले आहे, माझे नाव मलमास ठेवले आहे, माझ्यात कोणतेही शुभ कार्य होत नाही, त्यामुळे मी अत्यंत दुःखी आहे। आता तुम्हीच माझे रक्षण करा। भगवान श्रीविष्णूंना त्या महिन्याची दया आली। ते प्रेमाने म्हणाले, हे मासा, दुःख करू नकोस, आजपासून मी तुला माझे नाव देतो। तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। जो मनुष्य तुझ्या महिन्यात स्नान, दान, जप, व्रत, उपवास, कथा, श्रवण आणि भक्ती करेल, त्याला अनेक यज्ञांचे फळ मिळेल। भगवान पुढे म्हणाले, इतर महिन्यांपेक्षा तुझे महत्त्व अधिक असेल। जो भक्त श्रद्धेने तुझी पूजा करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल। हे ऐकून अधिकमास अत्यंत आनंदित झाला, त्याचे दुःख नाहीसे झाले। त्या दिवसापासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला। सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषींनो, अधिकमासात केलेले थोडेसे पुण्यही अनंत पटीने वाढते। या महिन्यात भगवान विष्णूंचे नामस्मरण, गीतापाठ, भागवत कथा, तुळशी पूजन, दीपदान, अन्नदान आणि ब्राह्मण सेवा केल्यास अक्षय पुण्य मिळते। अधिकमासात करावयाच्या गोष्टी: दररोज लवकर उठून स्नान करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे, श्रीविष्णू आणि लक्ष्मीमातेची पूजा करणे, तुळशीला पाणी अर्पण करणे, गरिबांना अन्नदान व वस्त्रदान करणे, भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम पठण करणे। अध्यायाचा भावार्थ: अधिकमास आपल्याला शिकवतो की जगाने नाकारले तरी देव कधीही आपल्या भक्तांना दूर करत नाहीत। ज्या गोष्टीला समाज तुच्छ मानतो, त्यालाही भगवान महान बनवू शकतात। त्यामुळे मनुष्याने कधीही निराश होऊ नये आणि सदैव भगवानावर श्रद्धा ठेवावी। इति श्री अधिकमास महात्म्य अध्याय 1 समाप्त।